नमस्कार मित्रांनो, पीक विम्याच्या एका नवीन माहितीसह परत एकदा स्वागत करतोय आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्याला सांगू इच्छितो, जी पीक विमा मिळण्याची जी तारीख होती ती आता फिक्स झालेली आहे. आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी असं जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या 2022-23च्या मध्ये जे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं, त्या शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भातील जो नुकसान भरपाईचा जो त्यांना विमा रक्कम होती ती देण्यासाठी धनंजय मुंडे यांनी एक शासकीय जी-आर पारित केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कसा लाभ द्यायचा या संदर्भातील जी-आर एक पारित केलेला आहे. तर या जिल्ह्यामधील 2.5 लाख शेतकऱ्यांना 117 कोटी रुपयाचा जो पीक विम्याचा जो परतावा आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं असं कुठला जिल्हा आहे ज्या जिल्ह्याला 117 कोटी रुपये पीक विमा संदर्भातील मंजूर झालेले आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं पीक विमा संदर्भातील जी नवीन माहिती आहे किंवा कुठल्या जिल्ह्याला या पीक विम्याचा जो परतावा आहे तो लवकरात लवकर मिळेल आणि कुठल्या जिल्ह्याला याचा परतावा मंजूर झालेला आहे. तर सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पावसाचा खंड तसेच खरीप हंगाम 2023-24 मध्ये पिकाचे नुकसान झालेले आहे. या नुकसान भरपाईपोटी 2.5 लाख शेतकऱ्यांना 117 कोटी रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता मंजूर करण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये हा जो पीक विमा होता तो वर्ग केला जाणार आहे. यामधून ज्या शेतकऱ्यांच्या डीबीटीला जो अकाउंट लिंक आहे त्या अकाउंटमध्ये त्या शेतकऱ्यांच्या पीक विमा जो आहे तो आता जमा करण्यात येणार आहे. ही सांगली जिल्ह्यासाठी एक महत्त्वाची अपडेट होती. सांगली जिल्ह्यामध्ये या शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच ही रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. या जिल्ह्यामध्ये बहुतांश शेती ही ओलिताखाली आहे, मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसतो, ज्यामुळेच या शेतकऱ्यांना याचा पीक विमा संदर्भातील जो परतावा आहे तो देण्याचा जो निर्णय आहे तो राज्य शासनाने केलेला आहे आणि 117 कोटी रुपयाचा जो पीक विमा आहे लवकरच त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे. अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाने 1 रुपया भरून जो पीक विमा योजना सुरू केलेली होती ती योजना आणखी सुद्धा सुरू आहे, ज्याची 15 जुलै ही लास्ट डेट आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2023-24 साठी 2023-24 मध्ये 3,77,844 शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. मात्र 2.5 लाख शेतकऱ्यांना 117 कोटी रुपयाचा जो पीक विमा आहे तो आता मंजूर झालेला आहे. या जिल्ह्यामधील 3 लाख शेतकऱ्यांनी यासाठी विमा जो आहे तो भरलेला होता. जिल्ह्यात भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, उडीद, मक्का या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. त्यानुसार गतवर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे 25% अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना आहे त्या राज्य सरकारने दिल्या होत्या. मात्र नापेर क्षेत्र या घटकांतर्गत नुकसान क्षेत्र जे आहे ते विमा संरक्षण संपुष्टात आलेले होते. त्यानुसार अग्रिम आणि नापेर या दोन्ही घटकावर 78,615 शेतकऱ्यांनी 21,57,00,000 रुपये इतकी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे. यामध्ये नापेर घटकांतर्गत नुकसान क्षेत्राचे संरक्षण संपुष्टात आलेले आहे.